नागपूर महानगरपालिकेतील स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या शिवानी दाणी आणि मंगला खेकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। दोन्ही नेत्यांच्या निवडीनंतर भव्य कार्यक्रमात त्यांनी विधिवत पदभार स्वीकारला। नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकीत भाजपच्या शिवानी दाणी आणि मंगला खेकरे यांनी बिनविरोध विजय मिळवला। दोन्ही सभापतींसह इतर समित्यांच्या सभापतींच्या शपथविधीसाठी मनपा परिसरात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्व सभापतींनी पदभार स्वीकारला। या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही सभापतींचं स्वागत केलं। यावेळी आमदार कृष्णा खोपडे, संदीप जोशी यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते। परिवहन समितीच्या सभापतीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंगला खेकरे यांनी भाजप तसंच पक्षातल्या सर्व नेत्यांचे आभार मानले आणि शहराची परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा संकल्प व्यक्त केला। जगाच्या पाठीवर सर्वात बेस्ट काम आमच्या या नागपूर महानगरपालिकेमधल्या सर्व महिला करतील हा नक्कीच विश्वास आहे। दुसरा एक विषय असा की महत्त्वाची भूमिका माझ्या खांद्यावर जी पक्षाने दिलेली आहे, जी जबाबदारी दिलेली आहे मला परिवहन सभापतीची, ती जबाबदारी नव्हे तर माझं कर्तव्य राहील आणि नागपुरातल्या सर्व नागरिकांची बस सेवा अतिशय उत्कृष्ट कशी करता येईल याच्याकडे माझा भर राहील। स्थायी समितीच्या नवनियुक्त सभापती शिवानी दाणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले। मनपाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्याची बांधिलकी यावेळी दाणी यांनी व्यक्त केली। तसंच पारदर्शकता आणि नियोजनाच्या माध्यमातून नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं। जो लीकेजेस है नागपुर महानगर पालिका के, वो सबसे पहले बंद करने का प्रयास किया जाएगा। रेवेन्यू इनकम किस तरीके से बढ़ाया जा सकता है उस पर विचार किया जाएगा। कैपेक्स बढ़ाकर रेवेन्यू इनकम किस तरीके से बढ़ाया जा सकता है उस पर विचार किया जाएगा। हम राज्य से, केंद्र से किस तरीके से और ज़्यादा निधि ला सकते हैं और हम विकास के गतिविधि को और किस तरीके से स्पीड अप किया जा सकता है, इस पर हम लोग काम करेंगे। हेल्थ स्पेसिफिक PHC सेंटर्स हो, हमारी स्कूलें हो, हमारे यहाँ के दहन घाट हो, हमारे यहाँ का स्वास्थ्य हो, एनवायरमेंट हो, इस पर प्रमुखता से काम किया जाएगा। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही नेत्यांचं अभिनंदन करत नागपूर महानगरपालिकेला आंतरराष्ट्रीय दर्जाची मनपा बनवण्याचं आवाहन केलं। तसंच राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासनही दिलं। देशामध्ये क्रमांक 1 शहर बनण्याकरता जो अनेक मान्यवरांनी पाया रचला, आता या नागपूर शहराला कळस चढवण्याची एक विकासाचं कळस, आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचं कळस, विकसित नागपूर बनवण्याचं कळस आणि देशातलं जगातलं सर्वात सुंदर ग्रीन सिटी, स्वच्छ सिटी, या शहरामध्ये सुरक्षित शहर, या शहरातला प्रत्येक व्यक्तीची मालमत्ता ही मजबूत राहिली पाहिजे, या शहरातल्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा राहिली पाहिजे, याकरता मजबूत शहर निर्माण करण्याचाही संकल्प या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचा आहे।